आजकाल ना यूट्यूब, इंस्टाग्राम जसे आपण ओपन केले ना, की लगेच प्रत्येक जे टेलर आहेत ना, ते सगळे आपापले पेपर पॅटर्न्स देण्याचं हे जे चालू असतं. म्हणजे पेपर पॅटर्न घ्या आणि ब्लाऊज कटिंग करा वगैरे. पण जोपर्यंत आपल्याला ब्लाऊज कटिंग करणं पूर्ण परफेक्टली आपण मापं घेऊन आपल्याला जोपर्यंत कटिंग करणं जमत नाही ना, तोपर्यंत आपल्याला प्रॉपर स्टिचिंगही करणं जमत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण की आपण कुठे किती इंच वाढवलेलं आहे, आपल्याला कुठून किती इंच कमी करायचं आहे, कुठे कशासाठी वाढवलेलं आहे, हे सगळं जोपर्यंत आपल्याला पूर्ण क्लिअर समजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला प्रॉपर ब्लाऊज शिवणं हे जमत नाही. आणि जे पेपर पॅटर्न देत आहेत त्यांच्याकडून पेपर पॅटर्न घ्यायचा आणि आपण स्टिच करायचं. जोपर्यंत हे चालू असेल ना, तोपर्यंत आपल्याला परफेक्ट आपण असे टेलर होणार नाही, असं मला मला तरी वाटतं. कारण की जोपर्यंत आपल्याला स्वतः जोपर्यंत माप घेऊन किती कुठे किती मेजर टाकायचं आहे, किती कट करायचं आहे, किती ॲड करायचं आहे, हे जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला ब्लाऊजची स्टिचिंगही अगदी व्यवस्थित जमणार नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते, की जोपर्यंत मी म्हणजे पेपर पॅटर्न तर मी कधी यूजच नाही केलेत, पण जोपर्यंत स्वतःला कुठे मापं वाढवायची, कुठे कमी करायची हे कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला स्टिचिंग ही जमत नाही.